हाय हाय, ती पण हाय बोलते. हाय. नमस्कार. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप छान वाटलं मला पण व्हिडिओ. आणि हो, त्या व्हिडिओमधून मी काही क्लिप्स, ते शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामला. तर तो व्हिडिओ खूप मस्त सुरू आहे. बंजारा व्हिडिओ आहे. ते बंजारा भाषेचं ते क्वेश्चन होतं ना, त्याच्यावरचा तो व्हिडिओ खूप मस्त व्हायरल होतो आहे. खूप म्हणजे बंजारा फॅमिलीने खूप मस्त सपोर्ट केलेला आहे. थँक्यू बंजारा फॅमिली. आणि तुम्हाला पण की तो व्हिडिओ खूप मस्त सुरू आहे. आज वाटलं की म्हणजे दिवसभर तर माझे लेक्चर वगैरे सुरू होते, काही कामं होते, ते मी केले पूर्ण. वाटलं की बाहेर फिरून येऊ, थोडं सामान घ्यायचं आहे, डीमार्टला जायचं आहे. तर वाटलं थोडं फिरून येऊ म्हणून, कारण दिवसभर बोर होतो हॉस्टेलला बघून. बघूया आज काय होतं अजून न्यू. दादर मार्केटला जाऊया. काय करावं कळत नाही, बोर होता नसतं. माझे फ्रेंड्स पण नाही आहे इथे कोणी. मी खूप जास्त मिस करते माझ्या सगळ्या फ्रेंड्सना, कारण इथे एकटीच आहे मी हॉस्टेलला. आणि काय माहिती आता. आणि हो, माझे सगळ्या फ्रेंड्स ना, त्यांना असं वाटतं की मी त्यांना विसरलेली आहे, मी बोलत नाही किंवा असं काही आहे. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. तसं काही नाही आहे. आपले कामं सुरू आहे, बस तुम्ही तुमच्या कामात बिझी आहे, मी माझ्या कामात बिझी आहे. फक्त तुम्हाला असं वाटू देऊ नका की तुझ्यात ॲटिट्यूड आहे, तू आम्हाला कॉल करत नाही, मेसेज सेंड करत नाही. तसा काहीच विषय नाही आहे. मी पण माझ्या कामात आहे, तुम्ही पण तुमच्या कामात आहे. बस टाईमनुसार आपण बिझी असतो, बस एवढीच गोष्ट असते. तुमच्यासोबत पण होत असणार अशा गोष्टी की आपल्या कॉलेज फ्रेंड्स, त्यांना वाटतं की भेटत नाही आहे, बोलत नाही आहे किंवा खूप गोष्टी आहे. माझ्यासोबत पण त्या गोष्टी होत आहे. असं जास्त बोर होतं यार, राहून काकांसोबत गप्पा मारते गेटवर. काय करताय काका तुम्ही? माझे व्हिडिओ बघता? टाइम नाही भेटला. टाइम नाही भेटला. काहीतरी हां हां. पण व्हिडिओ बघतात ना माझे तुम्ही? बघतात. कसे आहे माझे व्हिडिओ? चांगले आहे. काकांना पण काकांना पण माझे व्हिडिओ आवडतात. गेटवर बसलेले काका रोज माझे व्हिडिओ बघतात. सबस्क्राईब केलं आहे ना मला? हो, केलं आहे. थँक्यू. रोज व्हिडिओ बघत जा माझी. हां, एक गोष्ट आठवली. म्हणजे त्या आजींना मी प्रिंट करून आणून देणार होती ना, ते प्रिंट तिकडंच आहे, ते घ्यायला जायचं आहे मला. त्याच्या हिशोबानेच आलेली आहे मी. म्हणजे आता बघते की प्रिंट पण आली. मी ना खूप भुलक्कड आहे. कधी कधी ना असं होतं. आता मी टिफिन आणलेला आहे ना मावशीने, म्हणजे संध्याकाळचं जेवण देणार माझं. तर मी खाली टिफिन आणून घेतलं की मला येताना उशीर होणार, गेटवर ठेवून देते. आणि टिफिन गेटवर न ठेवता निघाली. कधी कधी असंच होतं राहून. तर टिफिन गेटवर ठेवते आणि मग जाते. तुमच्यासोबत पण होतं का असं? काय माहिती, डोक्यात राहतच नाही गोष्टी कधीतरी. हाय हाय, ती पण हाय बोलते. हाय. रस्ता क्रॉस करणं कधी शिकून जाणार ना मी, त्या दिवशी म्हणजे तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा असेल. आणि रस्ता क्रॉस करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, खूप जास्त मोठी. म्हणून कॅमेरा आता मोबाईल ठेवते आणि रस्ता क्रॉस करते. मी मार्केटला आली ना, म्हणजे हे फुलं विकणारे, फुलं वगैरेंची दुकानं वगैरे मला दिसून जाते ना, मी 5 मिनिट तिकडे थांबून जाते. काय माहिती, ते बघण्यासाठी. म्हणजे इतकं छान दिसतात ना, मस्त. कसले झेंडूचे फुलं असो, गुलाबाचे असो, सगळेच, मोगरा असो, ते बघण्यासाठी ना मी थांबून जाते. आवडतात मला खूप जास्त. आणि एकटं फिरण्याची मजा आहे ना, ती मजाच नाही आहे. म्हणजे यार एकटं असलं ना
राहून राहून मी बोलते ठीक आहे, पण ठीक पण आहे आणि नाही पण आहे माझ्यासाठी कन्फ्युजन. कधी कधी वाटतं फ्रेंड्स सगळ्यासोबत फिरायला जायचं, पण ठीक आहे माझे कल्याणचे फ्रेंड्स आहेत. मला बोर होतं किंवा खूप वाटतं ना तर मी त्यांच्याकडे चालली जाते. आता परवा पण जाणार आहे मी. आज ना मला माझी मोठी आईची आठवण येते. ही मार्केटला जायचं ना, मी आणि माझा भाऊ आम्ही बोर घेऊन जातो त्यांच्यासोबत. इतकं फिरतात ते, इतकं फिरतात म्हणजे सगळ्यांचीच मम्मी इतकं फिरतात की असं वाटतं की बसून जावं एका ठिकाणी, त्यांना बोलावं तुम्ही फिरून द्या, पण तसं होत नाही. आम्हाला त्यांच्यासोबत फिरावंच लागतं. डीमार्ट असो मार्केट असो, भाई एवढा वेळ लावतात ना ते खूपच. पण ठीक आहे, एकटं फिरण्याची मजा पण आहे. त्यांच्यासोबत मी कल्याणला असं फिरत असताना छान वाटतं खूप, पण बोर पण होते खूप जास्त. ब्लॉग जर ते बघत असणार ना माझी नाही सवयच आहे. बोर वाटत असलं किंवा काही कळत नाही आहे तर मार्केटला जाणं, काही बहाणा करून मार्केटला जाणं. काहीतरी तुम्हाला ड्रेस आणायचं असेल, काही सामान आणायचं असेल, काहीतरी निघतातच म्हणजे मुलींचं, तुम्हाला माहितीच असेल. मार्केटला जाऊन ना खुशी मिळते बाहेर येऊन. ती खुशी जी असते ना खूपच वेगळी असते ती. म्हणून माझं पण तसंच आहे. मला बोर होतं किंवा काही कळत नाही ना तर मी बाहेर निघून जाते. काहीतरी घ्यायचं आहे, काहीतरी काम आहे, काहीतरी सामान घ्यायचं आहे, असं काही बहाणा नाही बाहेर निघून जाते. तेव्हा मग चांगलं वाटतं, म्हणजे खूपच छान वाटतं मला. जास्त फिरून झालं आहे, माझ्या कामासाठीच जाते म्हणजे. आणि हां मी बोलत होती की मी सगळ्यात जास्त वाट जे बघतो आहे ना तर बाप्पांच्या येण्याची आणि नवरात्र भाई पागल होऊन जाणार मी. माझी 2 महिन्या आधीची तयारी सुरू आहे, म्हणजे आत्ताची पण. मी यावर्षी काय करणार आहे, काय वेअर करणार आहे, शॉपिंग कुठून करणार आहे नवरात्रीची, अशा खूप गोष्टी, म्हणजे कशा प्रकारे शूट करणार आहे सगळं काही. म्हणून नवरात्र आणि याची खूप वाट बघते, खूप जास्तच. खूप टाईमचं फिरते आहे मी. बाकी कामं पण केलं आहे, सामान घेतलं बाकी आणि सामान घेतलं ते गेटवर ठेवून आली. अजून माझे थोडे कामं होते ते पण करून घेते. तर मार्केटला बघू अजून काय काय बाकी येते, कारण मला पुढच्या शूटसाठी मी काही ड्रेस ऑर्डर केलेलं आहे. म्हणजे नेक्स्ट शूट कसं असणार आहे वगैरे ते लवकरच कळेल तुम्हाला. आणि त्याच्यासाठीच मला म्हणजे सांगू की नको असं होऊन जातं. तर पुढचं शूट असणार माझं लवकरच राजस्थानी लुकवर. तर त्याच्यासाठीच मला राजस्थानी ते सगळे ज्वेलरी किंवा ते सगळं बघायचं होतं. म्हणून बघू पुढे अजून सापडतं का मला जी वस्तू हवी येते. तर दादरच्या ईस्ट साईडला तर मला भेटलं नाही काही, म्हणजे मला जे काम होतं जे हवे आहे याच्यासाठी मी फिरते. तर वेस्टला बघून भेटतं का म्हणून, म्हणजे फ्लावर मार्केटकडेच मला असं वाटतं पूर्ण मार्केट फिरून घेणार नाही, पण मला जी हवी आहे ती गोष्ट भेटणार नाही, ती वस्तू भेटणार नाही. मग ते आता दादरचं पूर्ण मार्केट फिरून झालं आहे, म्हणजे पूर्ण नाही काय माहिती, पण तरी खूप फिरली मी माझ्या काही वस्तूंसाठी जे मला शूटसाठी लागणार होतं. निघते सगळं घेऊन झालेलं आहे, पण मजा आली फिरायला. खूप सारे नवीन नवीन वस्तू बघितल्या मी अजून मार्केटमध्ये काय आलं आहे मुलींसाठी वगैरे त्या गोष्टी. हॅलो, खूप झाली शॉपिंग. मला काय काय लागणार होतं भेटलं आहे, बाकी गोष्टी बाकी आहे. परत येऊ पुन्हा. आणि आज मस्त दिवस गेला आहे, म्हणजे माझं संध्याकाळ जे बोर होत होतं तर मस्त झालं आहे. आता माझ्याकडून चालता येणार नाही तर मी टॅक्सीने जाते हॉस्टेलला. गाईज
माझं मार्केट फिरून झालं आहे, दादर मार्केट. मी शॉपिंग पण केली मस्त थोडी. आणि हां, मुलींसाठी सांगते मुंबईच्या, मी दादर मार्केटला येत असणार तर मस्त मस्त टॉप आले न्यू बॉटलला सांगा आपल्या घेऊन जायला. आणि खूप मस्त मस्त वस्तू आलेल्या आहे नवीन. तुम्हाला आता पुढं नवरात्र येतं आहे, गणपती बाप्पा येत आहे, तेव्हा आपल्याला मराठी लुकमध्ये पण खूप मस्त ज्वेलरी वगैरे लागणार आहे मराठी लुक करायला. तर मस्त मस्त ज्वेलरी पण आलेलं आहे, बँगल्स आलेलं आहे, इयरिंग्स आलेले आहे. मी पण काही वस्तू घेतलेलं आहे मस्त. तर तुम्ही शॉपिंगला येत असणार तर नक्कीच या. आणि हा माझं कसं मी दुःखी असते, मला शॉपिंग करायचं असतं, मी शांत असते, मला तरी बाहेर जायचं असतं मार्केटला, बघून येऊ की काय सुरू आहे, काय नवीन आलेलं आहे शॉपिंगसाठी. तर चिडचिड होते तर मार्केटला जायचं. मार्केटला फिरली म्हणजे चांगलं वाटतं, थोडंसं खुश होऊन जाते मी की माझी एखादी आवडती वस्तू मला भेटली ना मस्त वाटतं. अशा प्रकारे सुरू आहे ब्लॉग आपला हाच होता मार्केटचा. त्यासाठी टिफिन ठेवला आहे, टिफिन आणायचं आहे. आणि बघू आता पुढचा काय प्लॅन आहे, म्हणजे शूट वगैरेचा प्लॅन आहे. काही ते तुम्ही मला सांगितलं मी राजस्थानी शूट आहे, अजून करतो आम्ही प्लॅन काही ब्लॉग्सचे. माझा फ्रेंड आहे निखिल, आम्ही मिळून नवीन काहीतरी करण्याचं ट्राय करायला. तुम्हाला काही आयडिया आली तर आम्हाला नक्कीच सांगा, आमचे व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत. आणि नवीन काही ट्राय करावं, अजून कोणत्या लुकवर शूट करावं किंवा काय तर नक्कीच कळवा. बाकी आता पुढं तर आहेच, आता हरतालिका आहे, गणपती आहे, नवरात्र आहे, आपले शूट चालूच असणार आहे आता व्हिडिओ वगैरे. बाकी व्हिडिओजला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे, म्हणजे माझी करण्याची पण इच्छा होते पण पुढे असंच. तर खूप छान व्हिडिओ सुरू आहे आपल्या. आणि त्याचसोबत मला पण मस्त वाटतं आहे की तुमचा सपोर्ट भेटतो आहे मला, त्याच्यामुळे मला अजून करण्याची इच्छा होते. भेटू लवकरच नवीन शूटमध्ये. आणि बघू आता हॉस्टेलला जाते. बापरे आता झाली सामान, टिफिन पण, हे पण, बाहेरचं पण, दूध वगैरे पण. आणि हो, तर आज संध्याकाळी जे मला बोर होत होतं ना, आज मी मार्केटला फिरायला गेली, आता ठीक वाटतं आहे. म्हणजे खूप जास्त फिरून झालं माझं. संध्याकाळी निघाली होती मी 5 वाजता, मस्त मार्केटला फिरले. हा जे मुलींसाठी पण सांगितलं, न्यू खूप छान छान वस्तू आलेल्या आहे मार्केटला, नक्कीच जा. न्यू टॉप पण आलेले आहे जे तुम्हाला डेली यूजसाठी पण कामात येणार, शूटसाठी पण कामात येणार असं. म्हणून मी पण काही सामान आणलेलं आहे मला जे हवं होतं ते. आणि आता मेसचं टिफिन घ्यायला गेली ना मी, आणि माझ्या बहिणीचा कॉल आला आणि ते मस्त घरी. तर हां, मी बोलत होती हे कॉल आला म्हणून मला बंद करावं लागली माझी बघ. आणि मी बोलत होती की हा माझ्या बहिणीचा कॉल आला आधी, मग मी टिफिन घ्यायला गेली. मी ना खूप जास्त मिस करते घरचं जेवण. म्हणजे माझी मावशी पण चांगलंच देते मला जेवण बनवून, ती पण घरीच बनवते, पण घरी जे मम्मीच्या हाताचं आहे ना भाई, खूप जास्त मिस करते मी. आणि हां, गाई, आमची गोशाळा आहे गावी, तर तिकडं ना गाई वगैरे ते वासरू वगैरे देतात मस्त, आणि ते दुधाचं नवीन नवीन पदार्थ बनवतात. तर ते पण त्यांचं चालू आहे मस्त घरी पार्टी. आणि मीच नाही आहे, मी लेट जाणार आहे गावी म्हणून, तर खूप जास्त मिस करते मी. सो हा ब्लॉग इथेच संपवूया. माझ्याकडे खूप सामान आहे, ते सगळं घेऊन जायचं आहे. कसा वाटला आज दादरचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. नवीन असेच भेटूया आपण, नवीन ठिकाणी घेऊन जाणार मी तुम्हाला मुंबईमध्ये. बाकी तुमचं पण काहीही अडचण असली तुम्ही कमेंट करा, इंस्टाग्रामला DM करा. आणि हो, इंस्टाग्रामला खूप मस्त व्हिडिओ गेलेला आहे, असंच सपोर्ट नेहमी राहू द्या प्रत्येक व्हिडिओला. सो थँक्यू, बाय बाय.